हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवला अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून. त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। गुड मॉर्निंग, सुप्रभात, जय हिंद. 90.4 ग्रीन FM आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातला पहिला कार्यक्रम, की असा कधी कार्यक्रम झालेला नाहीये, ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की. या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद सांगली जिल्ह्याचे ट्रेजरर आणि आमचे वेटरन एअर वॉरियर बाळासाहेब मल्लप्पा अलुरे आणि त्यांच्या पत्नी सौ पार्वती बाळासाहेब अलुरे हजर आहेत. त्यांच्या अनुभवातून आपण समजून घेऊया बात मन की सैनिक और परिवार की. तर तुमचं सहर्ष स्वागत आहे सर. स्वागत आहे मॅडम तुमचं. मला हे जाणून घ्यायचं आहे की आज जे काय आपण आहोत, जे काय आपल्या आयुष्यात चांगल्या घटना घडल्या ते एअरफोर्समुळे आहेत, हे आपलं प्रत्येकाची जाणीव असतेच. आणि त्या संदर्भात मला हे विचारावं असं वाटतं तुम्हाला की एअरफोर्स जॉईन करण्यापूर्वीचे बाळासाहेब अलुरे आणि एअरफोर्स जॉईन केल्यानंतरचा जो अनुभव तुमचा पहिल्या पोस्टिंगपर्यंतचा, ट्रेनिंगचा वगैरे, त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? नमस्कार, मी बाळासाहेब मल्लप्पा अलुरे, राहणार कोण्णूर, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. माझं लहानपण खेडेगावमध्ये गेलं. शिक्षण, हायस्कूलपर्यंत शिक्षण कसबा सांगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथे झालं. त्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी मी पुण्याला जॉईन झालो. पुण्यामध्ये SP कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर 6 महिन्यामध्येच मी एक एअरफोर्समध्ये जॉईन होण्यासाठी म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली आणि मी त्यासाठी ॲप्लिकेशन केलं. मला लगेच 8 दिवसामध्ये त्याचा कॉल आला आणि मी पुण्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी म्हणा किंवा प्रायमरी टेस्टसाठी म्हणून जॉईन झालो. त्या 8 दिवसाच्या एक्झाममध्ये मी सक्सेसफुली एअरफोर्समध्ये सिलेक्ट झालो. तुमचं वय काय असेल त्यावेळी सर? माझं वय त्यावेळी 19 वर्ष होते. बरं, अगदीच तरुण. जस्ट आय वॉज टीनेजर ओनली. ओके, करेक्ट. त्याच्यानंतर मला सिलेक्शन झाल्यानंतर मला मेडिकलसाठी त्यांनी पाहिलं. मेडिकलमध्ये पण माझे फिटनेस झालं. ओके. आणि मला जॉईन होण्यासाठी म्हणून त्यांनी 8 दिवस टायमिंग दिलं मला. ओके. त्याच्यानंतर मी 8 दिवसानंतर पुण्याला जॉईन झालो आणि त्यांनी मला फर्स्ट पोस्टिंग सांबरेला पाठवून दिले. आणि ट्रेनिंगच्या वेळी किती जण होता तुम्ही? आम्ही ट्रेनिंगच्या वेळी 26 लोक होतो. बरं. त्यापैकी महाराष्ट्रातले आम्ही 4 होतो. अच्छा. एक मोकाशी होते, एक कुलकर्णी आणि जोशी. बाकी सगळे आंध्रा आणि केरळाचे होते. अच्छा, ओके. ऑलमोस्ट ऑल म्हणजे इट इज अ नायर एअरफोर्स टाईप होतं.
होय, त्यावेळी केरळचे खूप लोक यायचे. त्यावेळी केरळला जास्तीत जास्त केरळ असल्यामुळं नायर एअरफोर्स म्हणून फेमस होतं. हे आम्ही नवीन असल्या कारणामुळं आम्हाला त्यांचा काही संपर्क झाला नव्हता. मग भाषा कुठली होती सगळ्यांची बोलण्याची त्याची? त्यांची भाषा मल्याळम, काही तेलुगू, काही नॉर्थ इंडियन होते ते हिंदी बोलत होते. ओके. आम्ही मराठी प्लस कन्नडा, निम्म कन्नडा असं बोलत होतो. बरं बरं. पण तो आम्हाला थोडंसं नॉलेज होतं. पण इंग्लिश फारच कच्चं होतं, आम्हाला बोलता येत नव्हतं. तरी पण आम्ही आमच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये 1-2 महिन्यामध्ये शिकलो. व्हेरी गुड, दॅट्स नाईस, गुड. असं म्हणतात की एअरफोर्सचे लोक फार इंग्रजी बोलतात, पण तो अनुभव मिळतो आपल्याला. ती इंटरनॅशनल लँग्वेज असल्यामुळे आपल्याला ते बोलावंच लागतं. आणि मी नेहमी म्हणतो की एअरफोर्समध्ये किंवा आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये एअरमन होणं सोपं नाहीये. त्याला एक क्वालिटी लागते, त्याला एक जिद्द लागते, त्याला एक करण्याची वृत्ती, गो गेटर ॲटिट्यूड लागतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या रँकमध्ये जॉईन झाला हे महत्वाचं नाही, तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट केलं एअरफोर्ससाठी, देशासाठी, हे महत्वाचं आहे. ते फार मी नाही म्हणतो. मला हे सांगा की पहिली पोस्टिंग कुठे होती तुमची? माझी पहिली पोस्टिंग एअरफोर्स सेंट्रल अकाउंटमध्ये होती, न्यू दिल्लीला. दिल्लीला? अरे बाबा, डायरेक्ट दिल्ली. म्हणजे एका छोट्या खेडेगावातून 19व्या वर्षी एक मुलगा घरदार सोडतो, आपले लोक सोडतो, आपलं बिरादरी सोडतो आणि डायरेक्ट दिल्लीला पोहोचतो. मग तिथे अनुभव सांगता की? तिथं सगळं अॅटमॉस्फिअर म्हणा, तिथलं क्लायमेट, तिथले लोक सगळे वेगळेच होते. अगदी अगदी बरोबर आहे. त्यांची भाषा, त्यांचं रहन सहन, हे सगळं हाय क्वालिटीमध्ये होतं. आणि ते लाईफमध्ये आम्हाला ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ लागला. बरोबर. पण तो सिव्हिल आणि एअरफोर्स डिफेन्स लाईफमध्ये फारच फरक होता. कारण त्याच्यामुळे एअरफोर्समध्ये डिसिप्लिन, पंक्च्युअलिटी आणि सिन्सिअरिटी आणि ऑनेस्टी काउंट केली जाते, आवश्यक आहे. आणि त्या कारणामुळे तिथं थोडं आम्हाला ऍडजस्ट करणं थोडं वेळ लागला. आणि तरी पण आम्ही हिंदी शिकलो. हिंदी पण आम्ही त्या याच्यामध्येच शिकलो. इंग्लिश पण शिकलो बोलायला. कसं थोडं बोलत शिकतो. कॉन्फिडन्स येतो, जगभर फिरता तुम्ही. बहुत बढिया, असं खूप छान. आणि आपण हीच आता थोडा एक ब्रेक घेऊया. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. नमस्कार. परत आपलं या कार्यक्रमात बात मन की सैनिक और परिवार की मध्ये स्वागत आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पाहिलं होतं की वेटरन एअर वॉरियर बाळासाहेब मल्लप्पा अलुरे खेडेगावातून शिक्षण घेऊन, काही अनुभव नाही, 19व्या वर्षी घर सोडतो, एअरफोर्समध्ये जॉईन होतो. कारण त्यात क्वालिटीज आहेत, त्यांच्यात ते गुण आहेत आणि एअरफोर्सने ते रेकग्नाइज केलं आणि त्यांना सिलेक्ट केलं. सिलेक्शन होऊन जातात. कन्नड मराठी बोलणारा हा माणूस, हा मुलगा त्यावेळेचा, आणि जॉईन होतो, ऍडजस्ट होतो, इंग्रजी बोलायला शिकतो, हिंदी बोलायला शिकतो. आणि आता असं म्हणतात की एअरफोर्समध्ये रिटायरमेंट नंतर तुम्ही जगात कुठे सोडा आम्हाला, आम्ही पटकन ऍडजस्ट होऊ. हे एअरफोर्सची देण आहे आपल्याला. तर आता आपण वहिनींच्याकडे जाऊया. सौ पार्वती बाळासाहेब अलुरे, तुमचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे नवऱ्याच्या मागे तुम्ही भक्कम उभे राहता. त्यामुळे ते तुम्ही संसार सांभाळता, मुलं सांभाळता, सगळं त्यांचं शिक्षण बघता. म्हणून आम्ही एअरफोर्ससाठी देशासाठी कधी करू शकतो. तुमचं योगदान जगाला माहीत नाही. या कार्यक्रमात आपण तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. तर वहिनी, मला तुम्हाला विचारायचं आहे की लग्न म्हणजे आयुष्य बदलण्याचा अनुभव असतो. त्याच्यापूर्वीचं तुमचं आयुष्य, लग्नानंतर पहिल्या पोस्टिंगवर तुम्ही जेव्हा जॉईन झाला त्याबद्दल काय सांगू शकता, अनुभव तुमचे? माझं म्हणजे कसं, शिरोळ तालुक्यात दानवाड हे ग्रामीण भागात जन्म झाला आणि शिक्षण 10वी पर्यंत तिथंच झालं. व्हेरी गुड. आणि मग 10वीला बोर्डाची परीक्षा होताच मला हे स्थळ आलं. अच्छा. अलुरेचं. पण त्यावेळी घरात अशी मनाची तयारी नव्हती की अजून शिकते. आणि आमचं कसं जॉईंट फॅमिली, माहेरी ना आम्ही 4 बहिणी, 2 म्हणजे काका काकू, 4 भाऊ, असे सगळे खूप एकत्र फॅमिली होती. अच्छा. आणि परिस्थिती तशी मध्यमच होती. काही नाही. बरोबर. मग त्याच वेळी भावाचं लग्न म्हणून माझं लग्न थोडंसं टाळण्याचं बघत होते. अच्छा. पण तरी भावांनी सांगितलं की हा विमान खात्यातला मुलगा आहे आणि तो सरकारी नोकरी आहे. बरोबर आहे. तर घरातल्यांना कसं मिलिटरीतलं म्हणजे थोडंसं हे वाटायचं. पण त्यांना समजावून सांगितलं आणि मग हे व्हेरी गुड. माझं त्या 1977 साली 13 मे 1977 साली माझं अलुरेंशी विवाह झाला. अच्छा. बरोबर. आणि मग विवाहानंतर तर मग एकदमच माझ्या आयुष्यात पालट झाला. अगदी बरोबर, अगदी बरोबर.
दानवाड ते दिल्ली का डायरेक्ट? दानवाड ते आदमपूर. अच्छा. फर्स्ट पोस्टिंग आदमपूर. फर्स्ट पोस्टिंग पंजाब. तुम्ही जॉईन पंजाबला होते त्यावेळी 77 साली. बरं. लग्न झाल्यावर 1 महिन्यानंच म्हणजे आम्ही तिकडे गेलो. पहिला प्रवास म्हणजे कधी तर मी गाव सोडून बाहेर दुसऱ्या गावाला असे गेलेच नव्हते. बरोबर. आणि दुसऱ्या माणसानं बघणं म्हणजे, आणि त्यावेळीची कशी मुलींना जास्त बाहेर सोडायचं असं एक असल्यामुळं ते संपर्क पण कमी असायचा. मग एकदमच त्यांच्याबरोबर ते आदमपूर पंजाबला पोचणं म्हणजे 3 दिवसाचा रेल्वे प्रवास. एक तर मनात भीती होती आणि मग आता घरच्यांनी सांगितलेलं आता लग्न झाले तर तुला जावंच लागणार. मग तिथं आम्ही आदमपूरला गेल्यानंतर ना म्हणजे सगळंच नवीन पुस्तकात वाचलेलं इतिहासात भूगोलात की आग्राचा ताजमहल आहे, दिल्लीचा कुतुब मिनार आहे, मग ते अमृतसर, ते मी सगळं बघितलेलं होतं. पण हळूहळू 1 महिन्यात मी ते सगळं प्रत्यक्षात बघितलं, तिथं अनुभवलं. आणि बोलताना कसं संवाद तिथं सगळं हिंदी भाषा जास्त, आणि कसं शिक्षणात फक्त हिंदी असायचं, बोलताना सगळं मराठी. मग तिथं बोलताना थोडंसं म्हणजे असं हे वाटायचं की चुकलं तर म्हणत. मग आदमपूरमध्ये शेजारी एक बंगाली फॅमिली होती, त्यांची 4 वर्षाची लहान मुलगी होती. ती येऊन मग सारखं मग ती हिंदी बोला, मग तिच्याशी मी हिंदी बोलून, कारण चुकलं तर ती मुलगी आहे ना, चालते, मोठ्यांशी बोललं तर मग हसणार नाहीत, असं करून मग मी ते 6 महिन्यात हिंदी एकदम छान शिकले. त्याच्यानंतर मग मला मराठी बोलताच येईना असं. इकडं गावाकडे सुट्टीवर आले तर मग ते मराठी बोलायलाच येईना, म्हणजे एवढं हिंदी परफेक्ट झालं ते. व्हेरी नाईस. म्हणजे खूप पहिला अनुभव तर म्हणजे थोडासा भीतीदायक पण होता आणि चांगला पण होता असा. पण एक आहे, आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये बसतो किंवा ड्युटीवर जातो, मनाच्या मागे एक हे आहे की यार आहे आपली बायको आहे घरामध्ये, काही वाईट होणार नाही, काही सगळंच ती टेक केअर, तिचं ते गुण आहे, त्याच्यामध्ये सगळं ऍडजस्ट करण्याची वृत्ती आहे, आम्ही कम्फर्टेबल असतो. शंकाराम किंवा अशी काळजी वाटते काय होईल कसं होईल असं काही नाही. आणि त्यातून तुम्ही पण शिकत राहता, तुम्हाला पण बोलणेस येतो, 4 चौघात बोलण्याचं हिंमत येते. हे एअरफोर्सची देण आहे आपल्याला. बरोबर. ते सांगूनही जायचे की आता म्हणजे एकटे तर घाबरू नको, तिला मुलगी आहे तिच्याशी शिकून घे जा. आणि काही खूप त्यांची पण मला म्हणजे नवीन असल्यामुळे घाबरू नये किंवा हे करू नये असं त्यांचाही सहवास म्हणजे खूप चांगलं. शेजारी आसपासचे एअरफोर्सचे लोक म्हणजे बंगाली, कुठं युपीचे, असे वेगवेगळे, आपल्याकडचे कोणच नसायचे, त्यामुळं म्हणजे प्रांतावाईज त्यांचं सगळंच वेगळं असायचं. ते सुद्धा एक एअरफोर्स स्टेशन म्हणजे भारताचं रूप आहे. आणि हा इथं बाहेर मिळणं अवघड आहे, तेवढंच आयुष्य दानवाडमध्येच राहायला. हो. आणि आपली एअरपोर्टमध्ये हे एक अनुभव आला, म्हणजे आपण पोस्टिंग जातो तर नवीन ठिकाणी आपल्याला काहीच नसतं ना, म्हणजे एकतर खाण्यापिण्याचंही काही माहित नसते, किचन नसते, पण आपली एअरपोर्टची लोक एवढी मदत केली ना, म्हणजे स्टेशनवर न्यायला सुद्धा आले, आमची 1-2 दिवसाची जेवणाची व्यवस्थाही केली. जबरदस्त. कारण आम्ही जाऊन तिथं ते स्टोव्ह वगैरे पेटवून करूपर्यंत वेळ लागणार, सामान यायला पाहिजे, पोस्टिंग ते. मग तिच्या वेळी म्हणजे जसं हे व्हायचं ना, ट्रान्सफर व्हायचं, त्यावेळी सुद्धा एअरपोर्टचे लोक म्हणजे इतके ना घरच्यापेक्षाही मदत करायचे. खरं, खूप छान. 1 दिवस ठेवून मैत्री परमनंट असते. परमनंट बदली झाली तरी सुद्धा जातानाही 2 दिवस ते सगळे जेवायला बोलवत, त्यांचं एकानं सामान सगळं पॅक करून घेतलेलं असतं. बरोबर आहे. मग त्यांची व्यवस्था काय तर आपलीच लोक करणार. म्हणजे एअरपोर्टमध्ये कुठल्याही ह्याची असू दे, ती युपीचा असू दे आणि महाराष्ट्राचा असू दे किंवा कर्नाटक, तिथं सगळी एकच असं. बहुत बढिया. फार सुंदर मॅम, तुम्ही अतिशय छान पद्धतीने सांगितलं. हे खरं लाईफ आहे आपलं एअरफोर्स मध्ये, खूप छान अनुभव, आणि ह्याची कल्पना नाहीये, तुमच्या अनुभवातून हे आपल्याला कळेल ना, फार चांगली गोष्ट आहे. आता आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं आमच्या अलुरे वहिनी, त्यांचं ते गाणं बरोबर सूट झालं. ते ये कहाँ आ गए हम, आदमपूर में पहुंच गए, दानवाड टू आदमपूर वाया मुंबई. आणि ट्रेनचा प्रवास, फोन नाही, कम्युनिकेशन नाही, पत्राने व्यवहार सगळा व्हायचा. ती 77-78ची गोष्ट. हे अनुभव आपल्याला जे आठवण झाली की किती वाटतं ना, मजा येते की आयुष्य चांगलं गेलं. अलुरे साहेब, तुमच्याकडे मी येतो. इतक्या वर्ष सर्व्हिसमध्ये असा कुठला अनुभव आहे का की ज्यामुळं तुम्हाला वाटतं यार एअरफोर्स जॉईन केलं, जिंदगी बन गई, अच्छी बन गई? अनुभवमध्ये
पहिली पोस्टिंग जेव्हा माझी आदमपूरला झाली होती, तिथून कानपूरला जाण्यावेळी मला कोणी ओळखीचे नव्हते. परंतु माझे दोस्त महाजन होते, त्यांच्या ओळखीचे एक रिसबूट साहेब म्हणून सिनियर मोस्ट, त्यांना त्याने फोन करून नुसता मेसेज दिला होता की असा माझा एक मित्र कानपूरला बदली होऊन येतो, त्याच्या लॉजिंग बोर्डची व्यवस्था कर म्हणून. बरं. त्यांना कल्पना नव्हती की माझं न्यूली मॅरिड झालं होतं. अच्छा. तो रिसबूट का समजला की त्याच्या सिनियरिटीमुळे त्याला वाटलं का की त्याला किती मुलं असतील, मुलांची शाळांची काय बघायचं, सोय काय करायची, हे त्याने काही विचारलं नाहीये. मग त्याने आम्हाला विचारलं नाही, पण तो माझ्या दोस्तांना विचारला, महाजन सरांना. मग महाजन हसून म्हणाला की ते नवीन मॅरिड आहेत, तेव्हा त्यांना काही अजून मुलं नाही आहेत आणि तुम्ही काय शाळेची काळजी करू नका, पण त्यांना राहायची आणि याची व्यवस्था करा. म्हणजे आमची ओळख नसताना नुसता रेल्वेच्या स्टेशनला म्हटलं बर्थ नंबर कोच नंबर सांगितल्यावर ते आम्हाला स्टेशनला कानपूरला रिसिव्ह करण्याचे आले होते. रिसिव्ह करून आपल्या घरी घेऊन आम्हाला आमचं हॉस्पिटॅलिटी पाहिली. बहुत बढिया, बहुत बढिया. आणि एअरफोर्समध्ये एक टेंडन्सी आहे की कोणी ओळखीचा असू दे, कोणी असून तो कुठल्याही भागात असेल तो, त्याची हॉस्पिटॅलिटी अगदी स्वतःतल्या भावासारखी किंवा स्वतःतल्या फॅमिलीसाठी करतात आणि ते कधी विसरण्यासारखं नाहीये. त्याने माझी गेल्यानंतर राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, पुन्हा माझ्यासाठी एक नवीन फ्लॅट बघण्यासाठी म्हणून आम्ही पाहिलो 2-3 दिवस. त्याच्यानंतर माझं सामान आल्यानंतर शिफ्ट केलो. शिफ्ट करून आम्हाला शिफ्ट होऊपर्यंत त्यांनी आम्हाला त्यांची सोय केली. व्हेरी नाईस. शिफ्ट केल्यानंतर त्याने पण पुन्हा रोज येणं जाणं आमचं होतं. एअरपोर्टमध्ये आठपासून असं होतं की दिवस वर्किंग डे नंतर संध्याकाळी आम्ही एकमेकांना भेटतो, एकमेकाचे सुखदुःख वाटत असतो. तर त्या कारणामुळे अटमॉस्फिअर एक वेगळंच होतं आणि आमचं रिलेशन पण असं होतं की त्या भावापेक्षा पण सक्का आपलं होतं एअरफोर्सचं रिलेशन. आणि असे जे रिलेशन्स असतात हे आम्ही कधी जन्मात विसरू शकत नाही, परमनंट. आणि ते रिसबूट साहेब मी त्यांना कधी विसरणार नाही की पहिली पोस्ट त्यांनी मला एवढं मदत केलं होतं. दॅट्स स्पेशालिटी. मला आठवतं बँगलोरला मी होतो त्यावेळी एअरफोर्स डे सेलिब्रेशन्समध्ये एअर मार्शल भोजवानी म्हणले होते की एअर वॉरियर्समध्ये 3 ब्लड सेल्स असतात. 3 ब्लड सेल्स. एक तर कॉमन आहे व्हाईट ब्लड सेल, रेड ब्लड सेल, आणि एअर वॉरियर्सच्या मध्ये जी बंधुता आहे, कॅमरेडरी आहे, ते ब्ल्यू ब्लड सेल असतं. त्यामुळे आपण सगळे एकत्र राहतो. प्रत्येकाला काही ना काही आवश्यकता असते, एकमेकांना मदत करणं सांगायची आवश्यकता पडत नाही. म्हणजे इतकं ते कम्युनिकेशन जबरदस्त आहे. आणि जाणवतं यार यातून ह्यांना नवीन ठिकाणी येणार आहेत, माहिती नाही, काही बसेस कुठल्या आहेत ते माहित नाही, गाड्या कुठल्या माहित नाही. एक पण ते म्हणू शकत नाही जायलाच पाहिजे तिथं, आणि तिथं त्या तारखेला त्या ठिकाणी आपण पोचलंच पाहिजे. मग ही जी बाकीची व्यवस्था आहे, मुलांचं शिक्षण आहे, मुलांचं ऍडमिशन आहे, किंवा तुमचं घर आहे, हे लागतातच की. बरोबर. सामान आलेलं नाहीये, सामान मागून येत असतं, ट्रक कधी 1 महिन्याने येतो, कधी 2 महिन्याने येतो, तोपर्यंतची व्यवस्था हे सगळं एअरफोर्स एअर वॉरियर्स एकमेकांसाठी करतात. हे एक स्पेशालिटी आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर हे इम्पॅक्टिंग आहे. पुढे तुम्हाला आयुष्यात खरंय की खरंय. बरोबर आहे, बरोबर. वहिनी तुमचा अनुभव सांगा, आयुष्यात लक्षात राहील की, आणि असा अनुभव की समाधान मिळाले, यार एअरफोर्सच्या माणसाचे लग्न केलं ना फार समाधान आहे. हो, ते तर आहे. म्हणजे मी खूप समाधानी पण आहे, खूप म्हणजे अभिमान पण वाटतोय मला. बरोबर, बरोबर. की माझे पती एअरफोर्समध्ये आहेत. म्हणजे खरं जाणवलं कधी, म्हणजे सुट्टीवरून आम्ही गावाकडे जातो ना, तिथं तर एकदम सगळे म्हणजे एअरफोर्सचा नवरा म्हणजे मला ते खूपच हे करून कौतुकाने बघणं किंवा त्यांचं बोलणं, ते हे सगळं असणं. मग तिथं मला म्हणजे एअरफोर्स लाईफ खरोखरच खूप तुमचं सुखी जीवन आहे किंवा हे आहे. घरातलं खेडेगावातली एक मुलगी तिथं जाऊन पोहोचली, म्हणजे माझ्या वडिलांना सुद्धा त्याचा खूप अभिमान वाटत होता, कारण ते अडाणीच होते, शेतकरी कुटुंब, शेतकरी कुटुंबातलीच आहे. त्यामुळं मग ते आपण ते शिक्षण सुद्धा 10वी शिक्षण म्हणजे खूप मोठं झालं त्यावेळेस. बरोबर, एवढं नाही शिकवायचं मुलींना, सोडायचं असं होतं. पण ती ह्याच्यातून ती हुशार आहे किंवा ती ह्याच्यातून आहे असं त्यांना ते कौतुक वाटायचं, आणि त्या मानानं तिला ते म्हणजे नवरा मिळाला. खूप तसं हे पण अनुभवलं. म्हणजे कारगिल युद्धाच्या वेळी सुद्धा ना, दोन्ही मुलांना घेऊन मी म्हणजे फॅमिली घरी पाठवा म्हटले ना, बरोबर आहे. मग हे कुठे ते काही लक्षात नाही, पण मला घरी पाठवले. रेल्वेतून दोन्ही लहान मुलींना घेऊन यायचं, थोडीशी भीती वाटायची, आणि कारगिल युद्ध म्हणल्यावर ह्यांच्याबद्दल पण थोडंसं हे वाटायला लागलं. हा, म्हणजे भीतीच जास्त असणार. मग तिथं गेल्यावर सुद्धा म्हणजे सगळ्यांना घरात कळलं ही पोरीशनी घेऊन एकटीच कशी काय आली, का आली, ते का आले नाहीत असं, म्हणजे सगळं म्हणजे युद्धाचं त्यांना सांगितलंच नव्हतं की असं आहे ते.
मग ते मनातल्या मनात मला भीती वाटायची. म्हणजे तो प्रसंग मी अनुभवला तर आजही मला ते वाटते. पण त्यानंतर जे आपण जिंकलो हा एक भाग त्याच्यातला इतका आनंदाचा होता ना की विजयादेव. आणि मग मला खरंच परत म्हणजे देशाबद्दल तर मला अभिमान आहेच आहे, मुळातच माझी वृत्ती तसं आहे. म्हणून मला देवाने एअरफोर्स मधला नवरा दिला असंही मला योग्य खूप चांगले अनुभव. किती लहान होते? मुली त्यावेळी तर धाकटी तर 2-3 वर्षाचीच होती आणि मोठी एक 5 वर्षाची. अजून तो व्हायचा होता, तो नव्हता अजून. दोन्ही मुली लहानच होत्या. आता मुलांचं शिक्षण वगैरे? शिक्षण झालं. अगदी मोठी मुलगी इंजिनियर झाली, अगदी म्हणजे फर्स्ट क्लास पास झाली नागपूरला असताना. दुसरी मुलगी पण चांगलं शिक्षण झालं, ती BSc ॲग्री करून आता MAd करून टीचर आहे कोल्हापूरला. लग्न झालीच, अगदी योग्य स्थळी, अगदी वेल सेटल आहेत. मुलगा पण आहे, त्यांचाही विवाह झालाय. ते पण म्हणजे CS मध्ये असं कम्प्युटर सर्व्हिस नोकरी आहे त्याला, इंजिनियरच आहेत. त्यामुळे हे सगळं एअरफोर्सच्या नोकरीमुळे आम्हाला साध्य करता आलं. प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, आम्ही नागपूरला एकत्र होतो. आमची बाळासाहेबांची गाठ नागपूरला पडली. आणि त्यावेळी ह्यांची मोठी मुलगी जी आहे स्मिता नाव, तिला इतके चांगले मार्क पडले, एअरफोर्समध्ये तिचं कौतुक झालं की पूर्ण नागपूरमध्ये ती फर्स्ट होती. काय हुशार. म्हणजे हे जे आहे ना हे सगळं वहिनींमुळे झालेलं. वीरांगना तुम्ही आहात, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फार सुंदर नाम. हे आयुष्यातले अनुभव आहेत. तर दोघांना एक मला शेवटचा प्रश्न विचारा असं वाटतं सर, की नवीन तरुण पिढीला तुम्ही काय सांगू शकाल तुमच्या अनुभवात? तुम्ही 75 वर्ष झाला तरुण आहात, 75 वर्ष तरुण आहात तुम्ही, तर नवीन पिढीला मुलांना काय सांगू? प्रयत्न करणं कधी विसरू नये. आणि जगामध्ये आपल्या हातून जितकं मदत करता येईल तेवढं सगळ्यांना करत राहणं हे एक आपल्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर सुखी, समाधान आणि आनंदी जीवन जगत राहणे. बरोबर. हेल्दी राहा आणि हेल्दी राहणे. तुम्ही अजूनही व्यायाम करता या वयात. तर पुढच्या एपिसोड बघूया नवीन गेस्ट बरोबर, त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या मन की बात, सैनिक परिवार की आपण बघूया. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. थँक्यू. खूप बरं वाटलं. धन्यवाद. धन्यवाद.